धर्म. पण सर, आम्हाला महाराजांचा खरा इतिहास कधी सांगितलाच नाही. तो नेहमी दाबण्यातच आला. आम्हाला सांगितलं गेलं संभाजी म्हणजे रंगेल, संभाजी म्हणजे रंगेल. अरे रंगेल होता, रगेत होता, मग का नाही झुकला त्यावर रंग्यासमोर? 40 दिवस मृत्यूशी झुंजत येत होता राजा, 40 दिवस तीड मरत होता राजा. अरे डोळ तर नाहीच, उरल्या होत्या निस्त्या खाच्या, निघत होता बडबडणारं रक्त. अरे ज्या जिभेने हर हर महादेव, आई साहेब, आऊ साहेब, आबा साहेब याचा जय जयकार केला, जी जीभ म्हणत राहिली जय भवानी, ती जीभ पडली होती समोरच. ती सुद्धा तयार नव्हती संभाजी महाराजांपासून पोरकं व्हायला. अरे चालताना पाय लचकवला तर गावभर सांगणारी जात आपली. हनुमानाला सिंदूर होतावं तसा रक्तानं भिजले होते संभाजी. पण इतकहूनही नमले नव्हते, झुकले नव्हते. नमता आलंच तर राजाला, झुकता आलंच तर राजाला. पण राजाने विचार केला, आता जर मी नमलो, आता जर मी झुकलो तर माझे 18 पगड जातीचे मावळे ढकलले जातील त्या जुलमी राजवटीमध्ये. माझा पुरोगामी तो असा विचार नमून जाईल त्यांच्या समोर. आणि आता जर मी धर्मासाठी प्राण अर्पण केले तर माझ्या रक्तामधून पेटून उठेल एक मावळा आणि ठेचून काढेल ती जुलमी राजवट.